सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर किळस येते. कोण कुणाला कसा धोका देईल याचा भरवसा नाही. कोण कुणाचा कसा गेम करील याचा नेम राहिला नाही. पण असाही एक काळ होता जेव्हा शब्दाला किंमत होती. राजकारण बाजूला पण एकमेकांचे संबंध महत्त्वाचे होते. जान जाए पर वचन न जाए असं सगळं होतं. अशाच एका वचनाचा किस्सा आपल्या कोपर गावात घडला. बरं तो कुणाबरोबर घडला? तर खुद्द घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत. होय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या वचनासाठी कोपरगावच्या खुल्या जागेवर एका दलित नेत्याला खासदार केलं होतं. आणि हा शब्द कुणी दिला होता? तर खुद्द कॉम्रेड दत्ता देशमुखांनी. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं होतं. आज दत्ता देशमुखांनी आंबेडकरांना दिलेल्या याच शब्दाचा किस्सा आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णा आंधळे. आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून संगमनेरच्या दत्ता देशमुखांचं नाव राज्यभर आदराने घेतलं जायचं. संगमनेर जवळचं जवळे कडलग हे त्यांचं मूळ गाव. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. परंतु याच काळात 1942चं चले जाव आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात दत्ताजींनी स्वतःला झोकून दिलं. याच दरम्यान पुण्यात कॅपिटल थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात संशयित म्हणून दत्ताजींना इंग्रजांनी पकडलं. येरवडा जेलमध्ये टाकलं. आता याच दरम्यान दत्ताजींची BE सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होती. इंग्रजांना माफीनामा दे, तुला परीक्षा देता येईल असं दत्ताजीच्या मित्रांनी सांगितलं. पण दत्ताजी तत्वाचे पक्के. त्यांनी माफीनामा दिला नाही. 5 महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी पुढच्या वर्षाची परीक्षा दिली आणि इंजिनियर झाले. परंतु नोकरी करत असताना त्यांना समाजसेवा स्वस्त बसू देईना. नोकरीसाठी आपला जन्म झालेलाच नाही असं त्यांना वाटायचं. अखेर लोकसभेच्या पहिल्या निवडणुका लागल्या आणि ते संगमनेरला आले. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढून त्यांनी नगर उत्तरमधून विधानसभा निवडणूक जिंकली. पण दत्ताजी स्वस्थ बसणारे नव्हते. सरकार काँग्रेसचं असलं तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दण आणून सोडली. मोर्चे काढले. त्यामुळे संतापून बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांनी आपल्याच पक्षाचे विद्यमान आमदार असलेल्या दत्ता देशमुख यांना जेलमध्ये टाकलं. शिवाय या दोघांनी एक गेमही केला. जेलमध्ये असल्याने दत्ताजी सलग 90 दिवस विधानसभेत गैरहजर होते. हीच संधी साधून खेर देसाई जोडीने त्यांची आमदारकी रद्द केली. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र पेटला. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणाऱ्याला विधानसभेतून काढून टाकल्यावर सगळ्यांनीच सरकारचा विरोध केला. पुढे त्यांनी काँग्रेसचे विचार न पटल्याने शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, लाल निशाण पक्ष अशा पक्षात काम केलं. शेतकरी कामगारांसाठी मोर्चे काढले. सरकारच्या नाकी नऊ आणले. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. यात दत्ताजी सहभागी झाले. याच दरम्यान पंतप्रधान पंडित नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या शिष्टमंडळाला भेटायला दिल्लीला बोलावलं. त्यात दत्ताजीही होते. याच दत्ताजींची दिल्लीत बाबासाहेब आंबेडकरांशी भेट झाली. दोघेही यापूर्वीपासून कामगार शोषितांच्या प्रश्नावर लढत असल्याने त्यांची ओळख होती. दत्ताजी बाबासाहेबांच्या कायदेविषयी ज्ञानाचे चाहते होते. दिल्लीतील हीच भेट पुढे मैत्रीत बदलली. पुढे संयुक्त राष्ट्र समितीने 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. दत्ताजी आता डाव्या पक्षात होते. डाव्या पक्षाने रिपब्लिकन पक्षाकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. सगळे डावे नेते डॉक्टर आंबेडकरांना भेटायला गेले. त्यात दत्ताजी होते. बाबासाहेबांनी अत्यंत रोखठोकपणे या नेत्यांना विचारलं की तुम्ही आमच्या दलितांची मते घेणार, पण तुमचे सवर्ण आणि मराठा मतदार आमच्या दलित उमेदवाराला मतदान करणार का? या प्रश्नावर इतर नेते शांत राहिले. पण दत्ता देशमुख बाह्या सरसावून उभे राहिले. त्यांनी बाबासाहेबांना सांगितले की बाबासाहेब, तुमच्या उमेदवाराला माझ्या स्वतःच्या मतदारसंघातून खुल्या जागेवर निवडून आणण्याची जबाबदारी माझी. मी स्वतः मराठा उमेदवारांच्या दारात जाऊन तुमच्या उमेदवाराला मत मागेल. देशमुखांचा हा करारीपणा पाहून बाबासाहेबांना हसू आलं. पण त्यांचा दत्ताजींवर विश्वास होता. याच बैठकीत असलेल्या BC कांबळेंकडे पाहून बाबासाहेब म्हणाले, कांबळे,
तयारीला लागा, हा माणूस शब्दांचा पक्का आहे. पुढे झालंही तसंच. या निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान खासदार पंढरीनाथ कानवडे यांना उमेदवारी दिली, तर विरोधात डावे पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची युती होती. याच युतीतून दत्ता देशमुखांनी बापू चंद्रसेन अर्थात BC कांबळे यांना उमेदवारी दिली. मुळात हा मतदारसंघ मराठा बहुल होता. सहकार्यातील नेत्यांचा हा मतदारसंघ होता. अकोले, कोपरगाव, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यात काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते कानवडे यांच्या पाठीशी होते. कानवडे हे स्वतः मराठा समाजातील मोठे नेते होते. परंतु तरीही दत्ता देशमुखांनी जोर लावला. डॉक्टर बाबासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पायाला भिंगरी बांधली. दत्ता देशमुखांनी या सगळ्याच तालुक्यात स्वतः कांबळेंचा प्रचार केला. स्थानिक शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत गरीब मराठा शेतकऱ्यांनाही पक्षाची भूमिका समजावून सांगितली. बैलगाड्या, सायकली किंवा थेट पायी प्रवास करून दत्ताजींनी मतदारसंघातील वातावरण फिरवलं. परंतु निवडणुकीपूर्वीच एक दुःखद घटना घडली. 6 डिसेंबर 1956ला आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजेच मार्च 1957ला लोकसभेचं मतदान पार पडलं. अशा अत्यंत कठीण आणि भावुक परिस्थितीत दत्ताजी थांबले नाहीत. बाबासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मतदानापूर्वीचे 2 महिने त्यांनी जास्त जोर लावला. जी राजकीय रणनीती बाबासाहेबांनी आखून दिली होती तीच दत्ताजींनी पुढे नेली आणि खुल्या असलेल्या कोपरगाव मतदारसंघातून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर दलित समाजातील BC कांबळेंना निवडून आणून दाखवलं. कांबळे यांनी तब्बल 64.43% मतं मिळवत विद्यमान खासदार असलेल्या पंढरीनाथ कानवडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत BC कांबळे यांना 92,501 मतं मिळाली, तर कानवडे यांना फक्त 51,072 मतं मिळाली. हा प्रचंड बहुमताचा विजय ठरला. हा विजय बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या इच्छेला श्रद्धांजली ठरली. आंबेडकरांना दिलेला शब्द दत्ताजींनी त्वेषाने लढून पूर्ण केला होता. खुल्या मतदारसंघात दत्ताजींनी दलित उमेदवार खासदार म्हणून निवडून आणला होता. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.